हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण ही वुलन मॅटची उंबरठा पट्टी बनवायला घेतो आहे. ही उंबरठ्याच्या बाहेर किंवा असं मी जे पद्धतीने टाकलं त्या पद्धतीने छान आपल्याला टाकता येते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. ॲक्च्युली मी ही एका मंदिरासाठी बनवली होती. मला बरेच दिवसापासून इच्छा होती की ती मंदिराच्या बाहेर ती टाकावी, त्यासाठी मी हे बनवली होती आणि म्हणून मी ही बनवली आहे. अगदी झटकीपट होणारी आहे, पटकन होते आणि नेहमीप्रमाणेच आपल्याला साहित्य सेमच लागतं. आपण फेदर वूल किंवा फर वूल घेतलेली आहे, पट्टी स्केल घेतलेली आहे, पेन्सिल, त्यानंतर आपली ग्लू गन, स्टिक्स आणि हे रेक्झिन घेतलेलं आहे. आता परत मी तेच सांगते, तुम्ही रेक्झिन किंवा तुम्ही कॅनव्हास, वॉटरप्रूफ कॅनव्हास तिथे वापरू शकतात किंवा तुम्ही अजून दुसरं कुठलं मटेरियल वापरत असेल जुनं कापड ते देखील वापरू शकतात. आता मी यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सर्कल तयार करते आहे, कारण मी ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे आणि अगदी इत्तमभूत दाखवणार आहे. आधी बघा, मी सर्कल काढते आहे. सगळ्यात पहिलं सर्कल, 2 असे मी 4 सर्कल काढते आहे. आता हे जे सर्कल आहे हे तुम्ही तुमच्या मनाने देखील कुठल्याही सेंटीमीटर्सचे घेऊ शकतात. लहान मोठे तुम्हाला जे हवे त्या पद्धतीने घेऊ शकतात, कारण ते तुमचं मेजरमेंट असेल. पण आता मी इथे घेताना तुम्हाला जे घेताना दाखवते आहे ते सगळ्यात पहिलं जे सर्कल घेतलेलं आहे, मी ते पहिलं सर्कल घेतलेलं आहे. हे 9 सेंटीमीटर मी त्याची त्रिज्या घेतलेली आहे, म्हणजे 18 सेंटीमीटर त्याची डायमीटर होईल. दुसरं जे घेतलेलं आहे ते 8 सेंटीमीटरचं घेतलेलं आहे, म्हणजे 16 सेंटीमीटर त्याचा डायमीटर होईल आणि त्रिज्या जी होईल ती 8. तिसरं जे घेतलं आहे ते 6 सेंटीमीटर घेतलेलं आहे, म्हणजे 12 सेंटीमीटर त्याची काय होणार आहे, व्यास होणार आहे आणि त्रिज्या होणार आहे 6. आणि चौथं जे घेतलेलं आहे ते 3 सेंटीमीटरचं घेतलेली त्रिज्या आणि 6 सेंटीमीटर त्याची हे होणार आहे पूर्ण. असे मी 4 घेतलं. आता पहिलं सर्कलला मी असा फोल्ड केला नाही आहे, पण पुढचे जे 4 आहे त्याला मी असं फोल्ड केलं आहे बघा. असं हे तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी अधिक हे असे फोल्ड तुम्ही करू शकतात. खालून मी एक फोल्ड करून घेतलं याला आणि जे मोठं आहे त्याला पण मी असा फोल्ड केला आहे बघा. हे असे फोल्ड एकावर एक ठेवलं ती हे असं दिसतं आणि सगळ्यात मोठं छोटं सर्कल हे असं. आता सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करताना मी काय करते आहे, सगळ्यात जे मोठं जे आहे की नाही त्याची ही खालची तुम्ही रेष मारून घेतलेली असेल तरी चालेल, नसेल मारून घेतली तर तुम्ही मारून घेतली तरी चालेल. बघा, आता मी साधारणतः हे अशा पद्धतीने मोठं सर्कल मी सगळ्यात पहिल्यांदा करते आणि ही जी बरोबर मध्यभागी जी रेष आहे ना ही मी मारते आहे. आता हे तुम्हाला मी नीट डिटेल दाखवते. ही जी मध्यभागाचा जो पॉईंट आहे ना तो काढायचा, दोन्ही बाजू ठेवायचा. मग पुढच्याचा बरोबर मध्यभागाचा जो मध्यभागाने जी मी रेष काढली होती ना ती बरोबर तिथेच ठेवायचं, डायमीटर लावतात ते बरोबर बघा. हे तिथे मध्यभाग तसाच ठेवायचा. परत त्याच्याच भोवती हे बरोबर मध्यभागाचं यायचं आणि हे अशा पद्धतीने हे सर्कल काढायचं. परत पुढचं आणायचं बरोबर मध्यभाग आणि हे पूर्ण सर्कल, हे पूर्ण गोल काढायचं आहे. अशा पद्धतीने झालेलं आहे हे 4. थोडंसं आकार चुकलं असेल तर तो तुम्ही दुरुस्त करून घ्या. आता त्याच्याच पुढे काढायचं आहे मला, तर परत मोठंच घ्यायचं आणि मोठ्याने सुरुवात करायची. मोठं छोटं 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 बघा. परत मी मोठं घेतलेलं आहे आणि आता हे लांबीला तुम्ही कितीही करू शकता तुमच्या उंबरट्यानुसार किंवा तुम्हाला साईडला भिंतीच्या साईडला टाकायचं असेल त्यानुसार तुम्ही ते करू शकतात. हे लहान मोठं हे बघा. हे 8 सेंटीमीटरचं दुसरं मी त्रिज्या असलेला घेतला, म्हणजे 5 सेंटीमीटर त्याचा व्यास असेल. त्यानंतरचं तिसरं बरोबर खालचा जो पॉईंट आहे तिथे मी बरोबर ते ब्लॅक यायला हवं असं ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही करा आणि ही सर्कल. आता हे तुम्ही लहान मोठं तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करू शकतात, पण मधलं सर्कल हे अशा पद्धतीने घेत चला. आता लांबीला हे तुम्ही किती करू शकता, 3, 4. कोणाकोणाच्या उंबरट्याचं हे 4 याच्यातच होईल मी जे सांगितले त्या मापामध्ये. कोणाकोणाचं उंबरट्या पट्टीला 5-6 लागतील, कोणाकोणाला माझ्यासारखं आता मी जे साईडला टाकले त्यानुसार ते करावं लागेल. आता जो मधला जो भाग आहे त्या मधल्या भागासाठी मी काय करते आहे, एक मध्यभागी पांढरी वूल घेते बरोबर मध्यभागी आणि पूर्ण रेड लावते आहे. फरवूल घेतली, ग्लूगन वापरली आणि ग्लूने हे स्टिक केलं आणि अशा पद्धतीने मी हे कट केलं. हे झालं याचा मध्यभाग. त्याच्या बाहेरच्या साईडला मी काय करते आहे, रेड कलर वापरते आहे. आता हे रेड, हे जे कलर कॉम्बिनेशन आहे हेही तुम्ही तुमच्या चॉईसने काहीही वापरू शकतात. फक्त दिसायला खूप सुंदर दिसतात ह्या उंबरट्या पट्ट्या. आणि हल्ली आपल्याला अगदीच झटकीपट सणावाराला आपण बऱ्याचशा जणी आपण जॉब करतो आणि गृहिणीचा तो सगळ्यात मोठा जॉब असतो, घरातलं सगळं हँडल करायचं असतं आणि ज्या बाहेर जाणाऱ्या आहेत त्यांना देखील मोठं असतं आणि शिवाय हे पटकन होणारं पण आहे. म्हणजे रांगोळी काढायला आपल्याला वेळ नसतो तेव्हा पटकन टाकलं की झालं.
त्यामुळे ह्या अशा गोष्टी पटकन आपण करून घेतलेल्या निश्चितच चांगल्या असतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात आहे. तुम्ही हा छान याचा सेलही का छान करू शकतात आणि होते देखील ही पटकन. आता मी याच्याच भोवती येलो कलर लावलेला आहे. आता मी नेहमीच सांगते, प्रत्येक व्हिडिओत सांगते की ग्लूगन वापरताना जरा काळजीपूर्वक वापरा. लहान मुलांना जवळ असू देऊ नका, कारण ग्लूगनचा चटका हा खूप लागतो. इव्हन आपल्याला देखील खूप लागतो. त्यामुळे जरा काळजीपूर्वक सगळ्याजणी ग्लूगन हँडल करत चला. आणि हे फेदरवूल हे अगदी पटकन होणारं आहे फेदरवूल. आता हे जे फेदरवूल तुम्ही वापरू शकतात ह्या सगळ्या याला. आता हे जे सगळं आपण जे सर्कल करतो आहे, हे 3 राऊंड 4 राऊंड असं काउंट करत जा. कधी कधी काय होतं, आपलं जे ही टिप आहे की कधी कधी असं आपलं होतं की सर्कल आपलं थोडंसं वेडवाकडं आलेलं असतं. पण आपण हे जेव्हा काउंट करतो ना, आता हे जे 4, आता माझा हा 4था राऊंड सुरू आहे, तर कधी कधी असं होतं की पूर्ण आपल्याला 4 राऊंडमध्ये बास होतं आपल्या जाडीनुसार. मग ते बरोबर ते इक्वलच येतं. आणि कधी कधी असं होतं की अरे नाही, ते भरलेलं नाही आहे एका साईडला, तरी 4 राऊंड झाले असं तरी ते इक्वली आपल्याला बरोबर 4 जाडी ती तेवढी दिसते. म्हणजे आता ही टिप आहे, 4 राऊंड असं मोजत चालायचं 4. मग एका बाजूला थोडंसं सुटलं असेल तरी चालेल आपल्याला. आता जसं याच्यामध्ये माझं थोडंसं सुटलेलं आहे. आता ही याची टिप आहे की हे अशा पद्धतीने आपण थोडंसं जरी सर्कल आपलं काढताना वेडंवाकडं झालं तरी देखील ते चालतं आहे, कारण नंतर ते दिसत नसतंच आणि आपली जी जाडी आहे ती बरोबर इक्वल झालेली असते त्या दोऱ्याच्या जाडीनुसार. आता मी इथे परत रेड कलर वापरते आहे. आता रेड, ऑरेंज आणि मला हे मंदिरासाठी मी तुम्हाला म्हटलं की मला हे मंदिरात टाकायचं होतं आणि मला इतका छान अनुभव आला. हे मी मध्यंतरी गिरनारला गेली होती, तर तिथे मी त्या मंदिरामध्ये मी हे दिलं आणि तिथल्या त्या महंतांनी अगदी इतकं पटकन ते घेऊन छान पादुकांना स्पर्श करून मला तिथे टाकायलाच त्यांनी सांगितलं. मला खूप सुंदर अनुभव आला आणि तीच ही रांगोळी आहे आणि मला तो इतका म्हणजे अगदी मी भरून पावल्यासारखा मला अनुभव आला आणि म्हणून मग मी आज त्याचा व्हिडिओ केलेला होता करताना. बघा, आता ह्या अशाच पद्धतीने मी आता पुढचा ऑरेंज कलर वापरते आहे. आता मंदिरात टाकायचं होतं म्हणून मी हे कलर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्याने पिंक, ब्ल्यू असे देखील कलर वापरू शकतात. तुमच्या आवडीनुसार, चॉईसनुसार तुम्ही हे कलर घेऊ शकतात. बघा, आता मी बरोबर इथे बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, साधारणतः आपण सर्कल काउंट करून घेतले ना, ही टिपच आहे ह्या सगळ्या वुलन मॅटची की साधारणतः हे आपण सर्कल काउंट करून घेतले की साधारणतः जाडी ती सेमच होते. आता हाचा ऑरेंज कलर मी तिथे लावलेला आहे. ते ऑरेंज कलरचं कट केलं आहे आणि आता हे पुढचा जो राऊंड आहे त्याला मी एक छोटंसं तिथे एक हे करते आहे. सेम मी आता पुढचा पण राऊंड करते, त्याच्या पुढचा करते आणि हे सगळे राऊंड सेम करते आणि सगळ्यात लास्ट जो राऊंड आहे तो मी ग्रीन कलरने करून घेणार आहे. हे बघा, आता हे सेम मी करून घेतलेले आहे आणि त्याच्या सगळ्यात बाहेरचा जो राऊंड आहे तो मी ग्रीन कलरने सगळीकडे इक्वल करते. आता सगळीकडे मी बाहेरच्या साईडने ग्रीन कलर हा लावून घेते आहे. हे बघा, तो तुम्ही कुठूनही अगदी स्टार्टिंगपासून लावा, मधून लावा, कुठूनही तुम्ही लावू शकतात. मी असा ग्रीन कलर तुम्ही दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा लावते आहे. बघा, ग्रीन कलर एक येलो कलरची शेड देते कारण ते कॉम्बिनेशन चांगलं दिसेल. एक येलो बाहेर आलं तर एक येलो आणि मग ग्रीन, आधी एक येलो लावते आणि मग ग्रीन लावून घेते. दिसायला जरा बरं दिसेल, अजून छान दिसेल म्हणून मी एक ग्रीन, येलो आणि ग्रीन असे 2 शेडचं मी हे करते आहे. आता येलोने मी हे पूर्ण करून घेते आणि पुढचं मी ग्रीन कलरचं करते. आता तुम्ही देखील मैत्रिणींनो हे अगदी करून बघा, खूप दिसायला पण सुंदर दिसतं. आता अधिक महिना येतो आहे, कोणाला आपल्याला द्यायला घ्यायला लागतं आणि हल्ली त्याच साड्या किंवा त्याच आपण ज्या गोष्टी देत असतो त्यापेक्षा हे काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह वस्तू आपण देतो आहे आणि युजफुल आहे. ही अगदी आपण देवाच्या म्हणजे देवघराच्या बाहेर देखील आपण छान पेंडीने टाकतात. बघा, शेवटच्या राऊंडला मी काय केलं आहे, सगळ्यात शेवटपर्यंत येलो आणलेला आहे. मध्ये पूर्ण वरती राहणार, सगळ्यात लास्ट जो सर्कल आहे त्याला शेवटपर्यंत आलो. सेम ग्रीनचं करायचं, जे लास्ट सर्कल आहे तिथून स्टार्ट करायचं, तिथून पूर्ण येणार आणि नंतर वरच येणार. म्हणजे इथून पूर्ण पद्धतीने हे असं सगळ्यात शेवट लास्ट असल्यामुळे इथे बरोबर हे असं ग्रीनने आपण पूर्ण घेणार
आणि त्याच्यानंतर मात्र फक्त वरच्यावरच येणार, मध्ये घ्यायची काही गरज नाही आहे. आता हे मी माझ्या चॉईसने केले. तुम्हाला जर हवं असेल तुम्ही खालपर्यंत देखील आणू शकतात ग्रीन कलर. मी फक्त तुम्हाला एक रफली आयडिया देते आहे की हे असं बनवू शकतात तुम्ही आणि झटकीपट पण होतं आणि नेहमीप्रमाणेच मी म्हणते तुम्हाला की पटकन होणारं आहे, तर निश्चितच तुम्ही हे करून बघा, आवडेल तुम्हाला हे. बघा अशा पद्धतीने मी हा पूर्ण ग्रीन कलर तिथे हे करून घेतलेला आहे. पूर्ण ग्रीन केलं आणि मग नंतर खालती मी फक्त असं गोल एक ग्रीन कलरचं लावून घेते आहे, म्हणजे ते लटकनसारखं पण होईल. तुम्हाला तोरण करायचं असेल तरी तुम्ही लावा, खाली तुम्हाला उंबरठा पट्टीला पण तुम्ही लावू शकतात. असं सर्कल एक छोटं घेतलं आणि या पद्धतीने मी एक रेष काढली आहे, बाकी काही केलं नाही आहे. आता हे कंपल्सरी नाही आहे की तुम्ही हे कराच खालचं, पण तुम्हाला करायचं असेल तोरणाला तर हे असं खालती आलं तर छानच दिसणार आहे. सो तोरणाला तुम्ही हे नक्कीच करा. आणि खालती तुम्हाला उंबरठा पट्टीला जरी तुम्ही हे असं केलेलं असं तरी छान दिसेल. इथे मी खालती ग्रीन कलर लावला, मध्ये व्हाईट कलर लावते आहे. बस हे छोटीशी रेष काढून बस फक्त हे एवढं करून घेते आहे मी अशा पद्धतीने की व्हाईट आणि रेड कलरने सर्कल करून घेतलं. एक छोटंसं सर्कल कट केलेलं होतं, झालं फिनिश. अशा पद्धतीने मी हे करून घेते प्रत्येक ठिकाणी आणि हे तुमच्या चॉईसवर आहे तुम्हाला करा, पण मी याच्यामध्येच करते आहे. हे बाहेरून सेपरेटली मी लावलेलं नाही आहे. नंतर फक्त कट करताना नीट व्यवस्थितपणे ही रांगोळी मी कट करून घेते आहे. आणि आता नंतर बघा, आता ही कट केल्यानंतर ही अशी दिसेल थोड्या वेळात, म्हणजे मी कट करून तुम्हाला दाखवते. कट केली की झाली ही सगळी रांगोळी अशा पद्धतीने तयार झालेली आहे. मच तुमचं सपोर्टसाठी, तुम्ही सगळ्याजणी असं बघतात आहे त्याबद्दल धन्यवाद. आणि माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा सगळेजणं. आणि काही त्याच्याबद्दल तुम्हाला हवे असेल माहिती तर मला नक्की विचारा, मी नक्की प्रत्येकाला मी ती माहिती देईल. तुम्ही नक्की हे करून बघा आणि तुमच्या सपोर्टसाठी धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.